जे उमेदवार आहेत त्यांची यादी जाहीर होणार होईल ना, काय घाई आहे? अजून काय कोड ऑफ कंडक्ट थोडं सुरू झालं आहे. अहो त्यांना 400-500 काय 300-400 काहीतरी उमेदवार त्यांना जाहीर करायचे आहेत सगळ्या देशाचे. आपल्याला किती करायचे आहेत? त्यामुळे होईल ते एका दिवसात होईल. 2-4 दिवसामध्ये बहुतेक सगळं काही स्पष्ट होईल. माननीय भुजबळ साहेबांचं नाव असेल ते काही मला काय माहिती नाही. भुजबळ साहेबांचं नाव आहे की नाही, कुणाचं नाव आहे कुणाचं नाही. ज्याचं नाव असेल त्याचं काम करायचं. उमेदवारीसाठी उमेदवारी तुम्हाला मिळू शकते त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल का उमेदवारीसाठी? आता मला कल्पना नाही उमेदवारीसाठी माझं नाव आहे की नाही. असू पण शकतं, नसू पण शकतं. असलं तर हे येवल्याचे लोक काय म्हणत आहेत ते त्यांना विचारा. ते सोडायला किती तयार आहे. ते अगोदर मागच्या वेळात असं तमाशा झाला होता नाही म्हणून. परंतु जर काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. असं आहे की हे तर नक्कीच आहे की इतरांप्रमाणे भुजबळ समीर भुजबळ असतील त्याने सुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे. 2009मध्ये आम्ही दोघांनी मिळून म्हणजे नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तम काम केलेलं आहे. एअरपोर्ट असेल, बोट क्लब असेल, सप्तशृंगी गणेश ट्रॉली असेल, हे मुंबई नाशिक रोड्स असतील, फ्लायओव्हर ब्रिजेस असतील, हे अनेक मागच्या वेळेला असलेला कुंभमेळा तर इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड असे अनेक कामं जे आम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे असं काही नाही की आमचा अगदीच काही विचार होऊ शकत नाही. पण आता आहे की तिथे शिंदेचे जे हेमंत गोडसे अगोदर निवडून आलेले आहेत त्यांनी जर जागा सोडावी म्हणून प्रयत्न आमचे आहेत तर मग विचार करता येईल. ते तुम्हाला माहिती आहे 4 जागा आहेत की 5 जागा, आम्हाला तर नाही अजून काय माहिती झालं नाही. पण तुम्ही 10 जागा मागितलेल्या आहेत. मग तुम्ही 4 कशा काय म्हणता? म्हणजे जे सगळीकडे पसरतंय नाही तुम्ही पसरवत आहे ते आम्ही नाही पसरवत ना. ते तुमचं काम चालू आहे पसरवायचं काम. 4 जागा काय. पण तटकरेंनी सुद्धा सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं काय ही बातमी खोटी आहे. मी पण वर्तमानपत्रातून वाचलं की ते इच्छुक आहेत. भेटीगाठी पण चालू केली. सीएम साहेबांची भेट पण आणि अलीकडेच शिंदे साहेबांची पण भेट. ठीक आहे ना, ते त्यांच्या दृष्टीने ते प्रयत्न करणार ना. त्यांना इच्छा आहे निवडणूक लढवण्याची. बरं लोकशाही आहे, कोणी लढू शकतो. पत्रकार उभा राहू शकतो, तुम्ही उभे राहू शकता, साधू संत उभे राहू शकतात, ते मुख्यमंत्री मंत्री पण होऊ शकतात. आता लोकशाहीमध्ये कुणाला अडवायचं काय कारण आहे आणि शंका घेण्याचं काय कारण आहे? त्यामुळे ते प्रयत्न करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.